सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेलं मेळघाट क्षेत्र हे नैसर्गिक दृष्टिकोनातून परिपूर्ण असून येथील नैसर्गिक सौंदर्य बघून मन प्रफुल्लित होतं। तर दुसरीकडे मेळघाट क्षेत्रास झालेल्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघितले तर एक विदारक चित्र दिसून येतं। मेळघाटातील नागरिक गेल्या खूप वर्षांपासून नाना प्रकारच्या समस्यांना तोंड देऊन संघर्षमय जीवन जगत आहेत। यामागचे मुख्य कारण म्हणजे शासन आणि प्रशासन केवळ कागदापुरती कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत असून प्रत्यक्ष मेळघाटवासी व त्यांच्या समस्येपर्यंत अद्यापही पोहोचू शकलेले नाही। धारणी या तालुक्याच्या ठिकाणापासून 55 किलोमीटर असलेल्या धुळघाट रेल्वे रोडच्या जवळ अगदी 6 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव हे चेंडो नावाचं गाव या ठिकाणी विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे आणि अतिदुर्गम असा हा भाग आहे। या चेंडो गावामध्ये आता विदर्भ न्यूजची चमू ही आतमध्ये जाण्यासाठी सज्ज झालेली आहे। विदर्भ न्यूजच्या चमूद्वारे ज्यावेळी मेळघाटचा ग्राउंड रिपोर्ट घेण्यात आला तेव्हा या चमूने धारणी तालुक्यातील अतिदुर्गम 55 किलोमीटर अंतरावरील चेंडो या गावाला भेट दिली। या भेटीदरम्यान चेंडो गावातील नागरिकांशी त्यांच्या रास्त समस्यांबाबत थेट संवाद करण्यात आला। या गावामध्ये आम्हाला चेंडो निवासी असलेले बाबूराव नेवारे यांचं नाव आहे आणि हे चेंडो या गावातील रहिवासी आहे। तुमच्या गावामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या समस्या तुम्हाला जाणवतात? आमच्या गावातनी पाणी भेटते, पाणी हापशा बंद आहेत। अजून रोजगाराच्या बाबतीत मनरेगाची कामं आहेत की नाही आहेत? इथून तुमच्या गावातून बाहेरगावी लोक जात आहेत का? हो, जातात। किती लोक साधारणतः आतापर्यंत गावातून बाहेरगावी गेल्याचं तुम्हाला जाणवते? कमीत कमी 50% गेले। 50% लोक इथून निघून गेलेले आहेत। मग या ठिकाणी मनरेगाची जी कामे आहेत ती कामे या गावापर्यंत पोहोचली नाही की त्याचा निधी येत नाही की त्याचे पैसे नीट मिळत नाहीत? पैसे नीट भेटते। मग कामं स्थलांतरित जे मेळघाटवासी आहे ते स्थलांतरित होऊन राहिले याचं कारण काय? नेमकं जर हातांना त्यांच्या काम इथे मिळते तर ते बाहेरगावी का जात आहे? त्याला टायमावर पैसे नाही भेटत ना। पैसे नाही भेटत, टायमावर पैसे नाही भेटत। अजून तुमचं हे जे बंद पडलेलं आपण पाहतो की हे केव्हापासून बंद पडलेलं आहे? सौर ऊर्जेवरची जे हे आहे पाण्याची यंत्रणा 1 वर्ष। आणि सुरू किती दिवस होती? ही सुरू होती 1 वर्ष। वर्षभर सुरू होती आणि वर्षभरापासून बंद पडले। आज जर आपण बघितलं तर बाबूराव नेवार यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे, गेल्या वर्षभरापासून ही यंत्रणा सौर ऊर्जेवरती चालणारी पाण्याची जी यंत्रणा आहे ही पूर्णपणे बंद पडलेली आहे। मात्र मनरेगाची कामे पाहिजे त्या प्रमाणात या क्षेत्रापर्यंत पोहोचतच नसल्यामुळे येथील मेळघाटवासियांना स्थलांतरित होऊन कामासाठी आणि पोटाची आग विझविण्यासाठी बाहेरगावी जाऊन काम करावे लागत आहे। ही खरी वस्तुस्थिती मेळघाटमध्ये पाहावयास मिळते आहे। यामध्ये चेंडो नागरिकांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे असे सांगितले। गेल्या काही महिन्यांमध्ये ग्रामसेवक तडोकार यांच्याद्वारे वारंवार पाणी पुरवठ्याकरिता बोर करण्यात आली, मात्र तरीसुद्धा गावकऱ्यांना पायपीट करून हातपंप आणि विहिरीवरून पाणी आणावं लागत आहे। तसेच गावामध्ये लाखो रुपये खर्च करून अवघ्या एका वर्षा अगोदरच लावण्यात आलेला सोलर वॉटर फिल्टर बंद पडलेला असून ग्रामसेवकांचे याकडे जाणून दुर्लक्ष असून केवळ नवीन काम करून शासनाचा निधी व्यर्थ घालण्याचा कल दिसून येत आहे। नळ योजना कधी सुरू होते याचा काहीही पत्ता नाही। ग्रामसेवकाच्या बेजबाबदारपणामुळे गावामध्ये अपूर्ण घरकुले, रस्त्यावर सांडपाणी, निकृष्ट दर्जाची शौचालये, बेरोजगारीमुळे स्थलांतर व स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित झालेले असून याबाबत ग्रामसेवकाची उदासीनता दिसून येते। धारणी येथून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या चेंडो या गावामध्ये आपली विदर्भ न्यूजची चमू सध्या आलेली आहे। आपण जर बघितलं तर ही छोटी छोटी असलेली घरकुले आणि ह्या झोपडीवजा घर हे या मेळघाटवासियांना सुद्धा साध्या या ठिकाणी घरकुल सुद्धा मिळालेलं नाही आहे। कुठेही कोणत्याही प्रकारचे शौचालय किंवा स्वच्छतागृह सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळत नाही। अनेक समस्यांनी व्याप्त असं हे मेळघाटातलं अतिदुर्गम क्षेत्र असलेलं गाव म्हणजे चेंडो गाव। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जी एक सौर ऊर्जेवरची यंत्रणा बसविण्यात आली होती ही सुद्धा पूर्णपणे तुटलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। ही यंत्रणा जर आपण जवळून बघितली तर ही यंत्रणा पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे। या यंत्रणेचं सध्या काहीही घेणं देणं इथं आपल्या या मेळघाटवासियांना मिळत नाही आहे। या यंत्रणेमधून निघणाऱ्या पाण्याचा सुद्धा हे उपयोग घेऊ शकत नाही आहे। ही जी सौर ऊर्जेची यंत्रणा इथे एवढा लक्ष रुपयांचा लाखो रुपयांचा खर्च करून बसविण्यात आलेली आहे ही पूर्णपणे बंद पडलेली आपल्याला दिसून येते। कदाचित मेळघाटवासी जे स्थानांतरित होत आहे त्यामुळे
हा सर्व एकंदरीत प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। मात्र शासन आणि प्रशासन मेळघाटवासियांच्या नावे लाखो करोडो रुपयांचा जो निधी येतो तो नेमका कुठे जातो, तो शासनाच्या घशातून नेमका बाहेर कसा पडतो हे सुद्धा पाहणे यासाठी गरजेचे आहे। अनेक संस्था आणि संघटना ह्या NGO म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मेळघाटामध्ये 300च्या वरती ज्या संघटना आणि संस्था वेगवेगळ्या NGO म्हणून कार्यरत आहे, त्यांचं या गोष्टीकडे लक्ष का जात नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। गावामध्ये पेसा कायदा अंतर्गत तेंदूपत्ता संकलन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये मजुरांचे बोनस व देयके याबाबत लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याचे आरोप नागरिकांनी लावलेले असून काम केलेल्या व्यक्तींना बोनस न देता मोजक्याच जवळच्या लोकांना बोनस देण्यात आले। तसेच ग्रामपंचायत स्तरावर प्राप्त निधी ज्यामध्ये पेसा कायदा 5%, 14वा वित्त आयोग, दलित वस्ती विशेष फंड, BRGF व इतर निधींमध्ये लाखोचा घोळ असून ग्रामपंचायत येथील ग्रामवासी बऱ्याच प्रमाणात विकासापासून वंचित असल्याचे गावामध्ये प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर विदर्भ न्यूजच्या चमूला निदर्शनास आले आहे। चेंडो या गावातील जे रहिवासी आहे हे स्थानिक रहिवासी सध्या गावामध्ये आपल्याला दिसत नसून सध्या कामानिमित्त या मेळघाटवासियांनी कामानिमित्त बाहेरगावी जाणे सुरू केलेले आहे। मात्र यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जो मेळघाटवासियांकरिता वेगवेगळा निधी वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत देण्यात येतो, हा निधी नेमका जातो कुठे हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे। जर आपण माझ्या मागे बघितलं तर घरांमध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण घरे ही ओस पडलेली आहे आणि या ओस पडलेल्या घरांमध्ये आपल्याला कुलपसुद्धा लागलेले दिसून येतात। नेमकी चेंडो या गावाची जर एकंदरीत लोकसंख्या बघितली तर गावामध्ये सध्या कोणीही दिसत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी नेमका कुठे जातो हा एक यक्ष प्रश्न आहे। मेळघाटामधील बहुतांश गावातील परिस्थिती चेंडो या गावासारखीच असून वरिष्ठ प्रशासनाने प्रत्येक गावाचा विकासाच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा घेण्याची सक्त आवश्यकता असून गैरप्रकार करणाऱ्यांवरती कडक कार्यवाही करून परिस्थिती सुधारण्याबाबतची मागणी मेळघाटवासियांनी केली आहे। आता संबंधित प्रशासन मेळघाटामध्ये प्रभावी काम करणार की नाही हे पाहणे योग्य ठरणार आहे। चेंडो या गावामध्ये BSNLच्या टॉवरचं मोठ्या थाटामाटामध्ये उद्घाटन झालं होतं। ज्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी धुळघाट रेल्वे येथे भेट दिली होती त्याच दिवशी चेंडो या गावामधील असलेल्या या BSNL टॉवरचं त्यांनी मोठ्या थाटात उद्घाटन केलं होतं। मात्र सध्या परिस्थिती ही आहे की या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून संपूर्ण मेळघाटवासी या चेंडो गावातील मेळघाटवासी हे या BSNLच्या सेवेपासून वंचित आहेत आणि गेल्या 4-5 दिवसांपासून BSNLची सेवा ही पूर्णपणे खंडित झाल्याचे निदर्शनास आलेले आहे। अशा वेळी जर समजा कुणालाही दवाखान्यात जरी न्यायचं असलं तरी 55 किलोमीटर धारणीशिवाय दुसरा कुठल्याही प्रकारचा पर्याय हा चेंडोवासियांकडे नाही। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल आणि पंकज साबू परतवाडा प्रतिनिधी यांचा हा विशेष वृत्तांत।